उन्हाळ्यामध्ये जेवणापेक्षा तरल पदार्थ हे जास्त पिले जातात. कारण काय होतं, की रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि इन्स्टंट एनर्जी आपल्याला हवी असते उन्हाळ्यामध्ये. त्यासाठी हे जे हेल्दी ड्रिंक्स आहेत ते आपल्याला इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करतात. तर आज आपण असंच एक हेल्दी ड्रिंक बघणार आहोत, की जे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांनासुद्धा आवडते. ते म्हणजे फ्रुटी. तर ही फ्रुटी तयार करताना यामध्ये आपण फक्त 1 ते 2 साहित्याचा वापर केलेला आहे. ही फ्रुटी तयार करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण कुठलाही बाहेरचा फूड कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेला नाही. तरीसुद्धा आपल्याला ही फ्रुटी साधारणतः 1 महिना स्टोअर करून ठेवता येईल आणि ही फ्रुटी तयार करायला आपल्याला फक्त 1 मिनिटं लागणार आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर फ्रुटी तयार करण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचा आहे 1 मोठा आंबा. तर इथे तोतापुरी म्हणा, दशेरी आंबा कुठलाही तुम्ही घेऊ शकता. शक्यतोवर हा जो तुम्हाला आंबा दिसतोय हा आंबा घ्यायचा. एक तर त्याच्यामुळे कलरही व्यवस्थित येतो, जो फ्रुटीला बाहेर रंग असतो तसाच येतो अगदी. आणि त्यानंतर आपल्याला एक छोटी कैरी घ्यायची आहे. फ्रुटीचा जो रंग असतो तो डिपेंड करेल की आपण आंबा कुठला घेतलेला आहे त्यावर. त्यानंतर बाजारातून आंबे आणल्यावर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वरची जी सालं असतात ती सालं काढून घ्यायची. तर एक तर सोलण्याच्या मदतीने काढू शकता किंवा सुरीने काढायची. तर इथे तुम्ही बघू शकाल मी जी वरची सालं आहे मोठ्या आंब्याची पहिले आधी काढून घेतली. त्यानंतर जी आपण छोटी कैरी घेतलेली होती त्याचीसुद्धा वरची सालं काढायची. कैरी घेताना थोडी आंबट घ्यायची जेणेकरून जी टेस्ट येते फ्रुटीची अगदी बाजारात मिळते तशीच होईल. म्हणून कैरी जी आहे ती घेताना थोडी आंबट कैरी घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकाल जी कैरीची वरची सालं आहेत ती सुद्धा मी काढून घेतलेली आहे. तर इथे आपण दोन्ही आंबे सोलून घेतले. आता काय करायचं, सगळ्यात आधी हा जो मोठा आंबा आपण घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे असे तुकडे मी करून घेते आहे. आणि हे जे तुकडे आहेत आपल्याला आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं एक पॉट घेतलं. मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हा जो आंबा आहे हा आंबा सगळा टाकून घेऊ. शक्यतोवर छोटे तुकडे आणि असे लांब तुकडे करायचे जेणेकरून ग्राइंड करायला अगदी व्यवस्थित होतात. नाहीतर जाडसर जर तुकडे राहिले ना तर थोडा वेळ लागतो मग मिक्सरमध्ये फिरवायला. तर अशा प्रकारे आपण हा जो आंबा आहे याचे सगळे तुकडे करून घेतले मिक्सरमध्ये. त्यानंतर आपण जी कैरी घेतलेली होती त्याचेसुद्धा छोटे छोट्या स्लाईस करून घ्यायच्या. अशा ना याच्या पातळ स्लाईस करायच्या, एकसारख्या बारीक होतात. तुकडे जर आपण टाकले तर काय होईल की जो मोठा आंबा आहे तो पटकन बारीक होईल आणि जी कैरी आहे ती बारीक व्हायला थोडा वेळ लागेल. म्हणून शक्यतोवर पातळ अशा याच्या स्लाईस कट करून घ्यायच्या. त्यामुळे एकसारखी अशी ही जी पेस्ट आहे ती तयार होईल. त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर साखर डिपेंड करेल की जी आपण कैरी घेतलेली आहे ती किती आंबट आहे त्यावर. तर इथे मी अर्ध्या कपपेक्षा थोडी जास्त साखर घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल मिक्सरला मी एकदा फिरवून घेतलं आहे. पण हे जे मिश्रण आहे हे थोडं घट्टसर आहे आणि यामध्ये काही मला तुकडेसुद्धा दिसत आहेत. त्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी घातलं. पाणी घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आपण याला दुसऱ्यांदा जेव्हा फिरवलं त्यावेळेस तुम्ही इथे बघू शकाल एकसारखी याची पेस्ट तयार झालेली आहे. कुठलाही यामध्ये बारीक तुकडा राहिलेला नाही. पण तरी काय होतं, थोड्या रेषा असतात आंब्याला तर त्या राहतातच. आणि आपल्याला ही जी फ्रुटी तयार करायची आहे जशी बाजारात मिळते तशीच तयार करायची आहे. त्यासाठी आपण काय करू, गाळणीच्या मदतीने आपण याला एकदा गाळून घ्यायचं जेणेकरून कुठलाही त्यामध्ये रेषा राहणार नाही आणि जशी बाजारात फ्रुटी मिळते तशीच आपल्याला ही फ्रुटी तयार करता येईल. त्यानंतर मिक्सरमध्ये जे काही लागलेलं होतं परत मी थोडं त्यामध्ये पाणी घातलं आणि हे पाणी परत चाळणीवर घातलं किंवा चाळणीतला जो गर असेल तोसुद्धा व्यवस्थित खाली निघून जाईल. तर इथे तुम्हाला दिसत असेल अगदी बारीक तुकडे असे राहिलेले आहेत कैरीचे. तर परत यावर आपण थोडं पाणी घालू आणि व्यवस्थित चाळणीला जो गर लागलेला आहे तोसुद्धा आपण काढून घेऊ. तर अशा प्रकारे इथे आपल्याला पिकलेला आंबा आणि कैरी याचा पल्प आपल्याला मिळालेला आहे. पण हा जो पल्प आहे अजून फ्रुटी तयार करण्यासाठी तयार झालेला नाही. आणखी याला एक प्रोसेस करावी लागते. तर सगळ्यात आधी काय करायचं, इथे ना थोडं चाखून बघायचं. जर साखर कमी जास्त असेल तर तुम्ही ॲड करू शकता. कारण साखरेचं जे प्रमाण आपण सांगितलेलं आहे अगदी परफेक्ट सांगितलं आहे. पण जर तुमची जी कैरी आहे ती जर खूप जास्त प्रमाणात आंबट असेल तर इथे तुम्हाला साखर ॲड करता येईल. तर इथे मी थोडी टेस्ट करून बघितली तर जी साखर आहे ती ॲड करायची गरज नाही. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो गर आहे आपण तयार केलेला याला आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे. गरम केल्यामुळे काय होईल, एकतर छान अशी शायनिंग टेक्स्चर त्यामध्ये येईल, कलर व्यवस्थित येईल, परफेक्ट असतं जो फ्रुटीला असतो. आणि हा जो गर आहे आपल्याला थोडा घट्टसर होईपर्यंत शिजवायचा आहे. तो गर कितपत शिजवायचा आणि त्याला ओळखायचं कसं ते सुद्धा मी समोर तुम्हाला सांगेन.
पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण हा जो गर आहे किंवा हे जे भांडं आहे आपण गॅसवर ठेवू त्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि सतत याला मिक्स करत राहायचं. कारण जर आपण मिक्स केलं नाही तर काय होईल, खाली करपण्याची शक्यता असते आणि मग जळका आवाज त्यामध्ये लागला नाही पाहिजे आणि एकसारखा आपला ही जी फ्रुटी आहे किंवा हा जो पल्प आहे हा व्यवस्थित तयार झाला पाहिजे. त्यासाठीच सगळ्यात महत्त्वाची स्टेप की सतत याला मिक्स करत राहायचं. तर इथे 4 ते 5 मिनटं झाले मी व्यवस्थित याला मिक्स करत होती. त्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल असे बबल्स दिसायला लागतात, म्हणजे समजायचं की आपला हा जो गर आहे हा व्यवस्थित शिजायला लागला आहे. बबल्समुळे काय होईल, जे पाणी आपण त्यामध्ये टाकलेलं आहे ना ते पाणी बाष्पीकरण होतं पाण्याचं, त्यामुळे एक तर याला घट्टसरपणासुद्धा येतो. तर हळूहळू असं मंद आचेवर याला आपण शिजवल्यावर भांड्याच्या कडाला हा जो गर आहे हा चिटकायला लागला, त्याची एक अशी लेयर तयार होते. समोर मी तुम्हाला दाखवलंही. तर तेव्हा समजायचं की आपला हा जो गर आहे तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तर अशा प्रकारे हा जो गर आहे भांड्याला चिटकला. त्यानंतर परतसुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनटं व्यवस्थित याला शिजवून घ्यायचं. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी, म्हणजे आपल्याला जास्त दिवस हा जो गर आहे हा स्टोअर करून जर ठेवायचा असेल त्यासाठी काय करायचं, यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा. तर इथे आपण 1 चमचा लिंबाचा रस घातलेला आहे. जर लिंबाचा रस नसेल किंवा नसेल टाकायचं तर 1 चमचा व्हिनेगरसुद्धा आपण यामध्ये घालू शकतो. दोन्हीही नाही टाकलं तरी काही हरकत नाही. फक्त जास्ती दिवस आपल्याला हा स्टोअर करून ठेवता येणार नाही, पण 8 ते 15 दिवस सहज हा स्टोअर करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. तर अशा प्रकारे इथे परत मी 3 ते 4 मिनटं याला व्यवस्थित मंद आचेवर शिजवून घेतलं. त्यानंतर सगळ्यात शेवटी 1 चमचा लिंबाचा रस घातला. लिंबाचा रस घातल्याच्यानंतर परत याला 1 ते 2 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. तर इथे तुम्ही बघू शकाल अगदी घट्टसर आपलं हे जे पल्प आहे हे तयार झालेलं आहे फ्रुटी तयार करण्यासाठी. आता हे जे पल्प आहे आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्याच्यानंतर याला स्टोअर कसं करायचं ते सुद्धा आपण समोर बघूया. तर इथे आपला हा जो फ्रुटीचा पल्प आहे तो व्यवस्थित छान थंड झाला आहे आणि परत थोडा घट्ट आला आहे. इथे तुम्हाला दिसत असेल अगदी घट्टसर हा जो पल्प आहे हा तयार झाला आहे. आता आपल्याला हे स्टोअर करून ठेवण्यासाठी एक काचेची बरणी लागणार आहे. काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचा. जास्तीत जास्त दिवस जर आपल्याला हा पल्प स्टोअर करून ठेवायचा असेल त्यासाठी जी काचेची बरणी आहे ती व्यवस्थित छान धुवून घ्यायची, उन्हामध्ये वाळवून घ्यायची. त्यानंतर यामध्ये हा पल्प भरायचा आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचा. तर अशा प्रकारे आपण महिनाभरसुद्धा हा जो पल्प आहे तो व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो. तर इथे आपण आता काय करू, काचेच्या बरणीमध्ये अर्धा पल्प काढून घेऊ. त्यानंतर जो राहिलेला पल्प आहे तो आपण दुसऱ्या काचेच्या बरणीमध्ये घालणार आहोत आणि त्यापासून आपण फ्रुटी कशी तयार करायची ते बघणार आहोत. तर इथे अर्धा पल्प मी काचेच्या बरणीत घातला आहे आणि राहिलेला जो पल्प आहे आता आपण इथे जी काचेचा जार घेतलेला आहे त्यामध्ये घालूया. तर इथे सगळा पल्प आहे मी काचेच्या जारमध्ये घालून घेतला आहे. त्यानंतर सगळ्या शेवटी यामध्ये थंडगार पाणी घालायचं. तर इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. 2 ग्लास पाणी घातल्याच्यानंतर व्यवस्थित चमच्याच्या मदतीने याला एकदा मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे इथे आपली अगदी 1 मिनटंसुद्धा लागणार नाही, कमी वेळामध्ये आपली ही फ्रुटी तयार होते. तर इथे आपण जो पल्प तयार केलेला आहे तेवढ्या पल्पमध्ये बरोबर 1 लिटरच्या वर फ्रुटी तयार होते. मी तुम्हाला फक्त 1 लिटर सांगितलेलं आहे आणि तुम्ही फ्रुटीची कन्सिस्टन्सी बघू शकाल, अगदी बाजारात मिळते तशीच आहे. परफेक्ट अशी ही फ्रुटी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आज तुम्ही बघितलं की आपण 1 आंब्यापासून 1 लिटर फ्रुटी कशी तयार करायची, तेही कुठलाही फूड कलर प्रिझर्वेटिव्ह न वापरता. फ्रुटीला जास्तीत जास्त दिवस आपण स्टोअर कसं करून ठेवता येईल ते सुद्धा आपण पाहिलं. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि नक्की ही रेसिपी एकदा तुम्ही खरोखर ट्राय करून बघा. तर चला भेटू पुन्हा एका अशा नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.